बेटा ओ बेटा जी अर्जुन कुठे चाललोय आपण? फिरायला. कोणत्या सहलीला? झरण्याच्या इथे. वर्षा सहल. कोणती सहल? वर्षा सहल. तर आम्ही निघालो होतो वाडेश्वर, जे खांडी रोडला आहे. म्हणजे तळेगावच्या पुढे हे किगा आईस्क्रीम आहे डाव्या बाजूला, म्हणजे मुंबईकडून येताना डाव्या बाजूला, निगडीकडून जाताना उजव्या बाजूला. मग तिथून 8 टर्न मारायचा आणि महिंद्रा कंपनीच्या पुढेच आहे हे वाडेश्वर. खूप सुंदर असं निसर्गरम्य आणि निसर्ग सौंदर्य या गावाला लाभलेलं आहे. आणि मावळ तालुक्यात हे येतं आणि हा पूर्ण खांडीचा रोड आहे. म्हणजे वाडेश्वर ते गाव आहे आणि म्हणजे एक निसर्गाची देणगी आहे या गावाला. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, जाताना सगळे धबधबे आणि सगळीकडे अशी सुंदर हिरवळ. आणि आम्ही पहिल्यांदा थांबलो काणे पिकनिक स्पॉटला, म्हणजे सह्याद्री वॉटरफॉल आहे तिथे थांबलो आम्ही पहिल्यांदा. समोर बघा एक स्टॉल दिसत असेल तुम्हाला, तिथे भजी मॅगी सगळं मिळतं. मग त्यांचाच तो वॉटरफॉल आहे, आम्ही तिथे थांबलो होतो. अर्जुन कैसा चिखल चिखल. आणि आता हे इथून पाणी आहे, त्याचा हात पकड व्यवस्थित. कशात चिखलात लोळत होता? आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना भात लावायला मदत केली. त्याने विचारलं कसं लावायचं सांगा. ए हळू अर्जुन, आपल्याला माहित नाही ते किती डीप आहे. तुषार हळू हा, पकड, त्याचा हात सोडू नको. हे तुला इथे बसायचं का? हा तू इथं बस, मी तिथून फोटो काढतो. जमेल का? मला भीती वाटते जास्त प्रेशर आलं की. जमेल? होय गो. नको 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 नको, किती खोले माहिती नाही, नको. पुढे वॉटरफॉल आहे पण आम्ही इथे थोडंसं थांबलो होतो. इथं पाणी येत होतं खूप छान असं. म्हणलं फोटोशूट थोडंसं करूयात. मस्त असं पाणी वाहत होतं. मी आणि अर्जुन बसलो. काय किडा? फुलपाखरू बघ तिकडे किती छान उडतंय. हो मुंगळा दिखे, मुंगळा. इस मुलगे को मुंगळा दिखे है. आणि तिथून आम्ही निघालो वॉटरफॉलकडे. खूप सुंदर असं हे दृश्य, ते निसर्ग, ते पक्ष्यांचे आवाज, एकदम म्हणजे अविस्मरणीय होतं. हे खूप सुंदर होतं. म्हणजे निसर्गाची देणगीच आहे म्हणतात या गावाला. कुठून आम्ही इकडे आलोय. सगळे लोक बाहेर गाड्या लावत होते आणि आतमध्ये असे चालत जात होते या वॉटरफॉलकडे. आणि वॉटरफॉलच्या जवळ बघा ही झाडांची अशी डोली झाली आहे, म्हणजे गुफा टाईप झालं. इतकं सुंदर ना, हे सगळं नॅचरल होतं. मॅनमेड इथं काहीच नाही आहे ना, त्यामुळे ते इतकं सुंदर होतं ना सगळं. चप्पल काढ आणि बस, चप्पल काढ बस, नाही तर चप्पल वाहून जाईल.
खूप सुंदर निसर्ग आहे या गावाला, तुम्ही नक्की विजिट करा. पण एवढी काळजी घ्या की जास्त रिस्क नका घेऊ, जीवाशी नका खेळू, तो निसर्ग आहे. आणि बघा आम्ही सुद्धा अर्जुनला घेऊन गेलो होतो, पण त्याचे बाबा कंटिन्यू त्याचा हात धरून होते. आम्ही जास्त डीप नव्हतो जात, कडेलाच आम्ही बसत होतो आणि बस. आणि फक्त तिथे गेलात की कचरा करू नका, तिथं जी स्वच्छता आहे, जे सौंदर्य आहे ते राखा. खूप छान असं हे पठार आहे. पठाराच्या तिकडे बाजूला डोंगर कडेला तो धबधबा आहे. आणि बघा या दादांचा तो स्टॉल आहे, तिथे आम्ही मस्त कणीस, मॅगी आणि भजीचा स्वाद घेतला आणि नॅचरल आम्ही या डायनिंग टेबलवर बसून खाल्लं. आणि आमचं खाऊ आलेलं आहे. काय आलंय पहिल्यांदा? वाव, ऊन पडलं आणि पाऊस पडतोय. यम्मी. पाऊस, ऊन, धबधबा आणि गरमागरम भजी. वाव. वाव. त्याला भूक लागली असते, पण ते भजी नसती द्यायची त्यांना, तेलकट द्यायचं नसतं डॉगीला. ये भी आ गया. वाव, हे दिवस आहेत ना परत नाही येणार. मस्त. ओए बुट्टा खाएगा? पडेल पडेल, भजी पडेल. आम्ही डायनिंग टेबलवर, नैसर्गिक डायनिंग टेबलवर बसून खातोय, है ना अर्जुन? मॅगी, मॅगी गरमागरम. कशी आहे रे? ओय, शेअरिंग शेअरिंग शेअरिंग. मस्त. तिथे एक कुत्र्याचं पिल्लू होतं, त्यासाठी बिस्किट घेतलं. त्यानंतर आम्ही चहा पिला आणि तिथं अजून एक छोटा धबधबा होता, लहान मुलांसाठी एकदम सेफ. त्या ठिकाणी आम्ही गेलो. खूप छान होता. इथे अर्जुन मनसोक्त खेळला, रोडच्या अगदी कडेलाच होता आणि भरपूर वेळ तिथे तो भिजला. आणि इथे आता अजून पुढच्या वर्षी चेंजेस होणार आहेत असं आम्हाला ते सह्याद्री वॉटरफॉलवाले होते त्यांनी सांगितलं. इथं ते अजून थोडंसं डेव्हलप करणार आहेत. पण मला असं वाटतं जे नैसर्गिक आहे ना, त्याला ते रूप लाभलं आहे ना, ते त्यांनी जास्त मेंटेन ठेवलं पाहिजे. शेवटी मॅनमेड आणि नैसर्गिक जे निर्माण होतं ना, त्यात खूप फरक असतो. तिथे थांबलेलो असताना एक फॅमिली आली आणि त्यांनी मला ओळखलं. मी रील्स बनवते, माझं चॅनेल आहे आणि त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला. असं जेव्हा प्रेम मिळतं ना लोकांकडून, तेव्हा खूप छान आणि स्पेशल फील होतं. सो मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. रोड फुल जाम झाला आहे. अर्जुनची चप्पल सारखी फसते. सगळा रोड पॅक झाला आहे. तुम्ही मागे ना, मागे उतरवा गाडी, त्याच्याशिवाय जाणार नाही ती गाडी. मागे या ना. आता आम्ही चाललो होतो दरेकर वॉटरफॉलला, तिथून पुढेच आहे तो सुद्धा. चाललो आहोत दुसऱ्या ठिकाणी. आणि आता मी छत्री घेतलेली आहे, मला खूप थंडी वाजते. इकडे एक लांब वॉटरफॉल दिसतोय तिकडे. सी ये हमें क्या दिखा? ए ए ए ए ए बेटा, ओ बेटा जी, ओ मैं जाऊ दे त्या बच्चूला. गया गया गया. बघितलं असे खेकडे असतात. बाहेर आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही आज चाललो होतो दरेकर वॉटरफॉलला. खूप आतमध्ये बघा तिथे आहे, तो लांब जो दिसतोय तोच दरेकर वॉटरफॉल आहे. आणि खूप मस्त निसर्ग होता, खूप छान वाटत होतं. आणि लाल मातीचा चिखल अजिबात असा चिटकून बसत नाही काळ्या मातीसारखा.
क्या हुआ? तू तुझं चाल अर्जुन. म्हणजे पुढे पुढे बाळा, पुढे चालायला आईच्या आणि माझ्यामध्ये. धार होते ना पाण्याला. हा ना. चालत या, गाड्या घेऊन येऊ नका. टायर कसा फसलाय बघा याचा. सी फस गया ये पुरा. पडलं 50 रुपये. त्यांना विचार तिथून चालले. कसं आहे. सरळच असेल ना ते, काय समोरच दिसतंय. किती लांबून आलो आम्ही चालत चालत. सी कुठे? हा दिसला. नाही त्याचं कवचच आहे फक्त. कवच आहे, कवच. कवच आहे पण त्याचं. ये तो टाई टाई फ्रीज हो गया. चलो आजा बेटा. पडले हे बघ झाडी. चला ना बाबा. डेंजर आहे रे प्रेशर पाण्याला. त्या दूर येतो. सकते हैं. खूप जास्त प्रेशर हा म्हणजे या धबधब्याला होतं आणि लिटरली ती हवा ते पाणी उडत होतं ना तेवढ्या लांबपर्यंत आमच्या तोंडावर असं येत होतं. एवढं त्याला प्रेशर होतं. त्यामुळं लांबूनच तुम्ही गेला तर जा तिथे. आम्ही पण थोडं लांबच होतो. आम्ही एकदम जवळ नाही गेलो त्या धबधब्याच्या. खूप छान होता धबधबा. पण आम्ही लांबूनच मजा घेतली. लोक खूप जवळ जात होते. ॲक्च्युली लोक खूप जीवाशी खेळतात त्यांच्या. पण असं नका करू. प्रेशर आहे. अर्जुन खूप गारटला होता पण त्याची हौस काय थांबली नव्हती. त्याला भिजायचंच होतं आणि त्याला धबधब्यांपाशी जायचंच होतं. बघा खूप छान. आणि पाणी बघा किती लांब येतंय. हे जंगलात असेच असतात किडे. त्यामुळे इथे तिथे हात लावताना विचार करायचा, पाय देताना विचार करायचा. साप वगैरे असतात, खेकडे असतात. ढब 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 ढब. इकडे आम्ही गेलो होतो.
दुसऱ्या स्पॉटवर आलो आहे. इथे भी या भेटणे को शेकोटीचं पण काढा. अर्जुन कसा इथे या पूर्ण जंगलामध्ये यांचं हे दरेकर यांचा हा वॉटरफॉल आहे. यांचं हे एकच घर आहे. बापरे, लिटरली एवढ्या आतमध्ये आम्ही चालत आलो आणि यांचं हे एकच घर आहे इथं. आणि आम्ही इथे सुद्धा मस्त गरमागरम मॅगी खाल्ली आणि छान त्यांनी शेकोटी केली होती. शेकून घेतलं आणि छान अशी गरमागरम तिखट मॅगीचा मस्त असा आस्वाद घेतला. इथं जेवणसुद्धा मिळतं, फक्त प्री ऑर्डर करावं लागतं. बाकी भजी, मॅगी, चहा या गोष्टी मिळतात. पडले ना दोघं सपकन आणि पहिला अर्जुन ठाप. खूप छान असं निसर्गाच्या सानिध्यात आम्ही अख्खा दिवस घालवला. त्यानंतर आम्ही पेटपूजा केली. संध्याकाळी मस्त अशी कॉफी पिली आणि खूप छान वाटलं. पूर्ण दिवस आम्ही तिघांनी स्पेंड केला. बऱ्याच दिवसांनी असा वेळ येतो आणि आम्ही तिघे छान असा दिवस स्पेंड करतो. तर तुम्हीसुद्धा मुलांना घेऊन जा, पण नक्की सेफ्टी पहिली तुम्ही लक्षात ठेवा. सेफ्टी बाळगा आणि मगच जा. थँक्यू.